मित्रांनो, आताच्या काळात एस-आय-पी हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. कारण पुढे चालून आपणाला कुठेतरी चांगल्या कामासाठी गुंतवणूक करून पैसा व त्या पैशाचे योग्य ठिकाणी वापर करण्यासाठी एस-आय-पीचा मोठ्या प्रमाणात आपणाला फायदा दिसून येत आहे. तर मित्रांनो, आता एस-आय-पीचे काही फायदे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आहेत. म्हणजेच एस-आय-पीचा पूर्ण फायदा घ्यायचा तर काही गोष्टी आहेत. त्या गोष्टीची तुम्हाला या ठिकाणी गाठ बांधावी लागेल. अन्यथा स्वतःचे नुकसान तुम्ही स्वतः करून घ्याल. या व्हिडिओमध्ये हाच गोष्ट मी सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. मित्रांनो, हा मुद्दा लक्षात ठेवून हा व्हिडिओ बघावा. तर मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा व व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर्स करा मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, सेंटिमेंटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एस-आय-पी. ओके मित्रांनो, एस-आय-पीचा हा लॉंग फॉर्म आहे. आजच्या काळातील किरकोळ गुंतवणूकदारासाठी नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचे प्रभावी तसेच लोकप्रिय माध्यम बनले आहे. याद्वारे गुंतवणूकदार रुपयाची सरासरी किंमत आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ घेऊ शकतात. मात्र अनेक नवीन गुंतवणूकदार एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करताना चुका करतात, ज्यामुळे मोठा निधी उभार करण्याच्या त्यांच्या ध्येयावर परिणाम होऊ शकतो. एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी काही सामान्य चुका टाळल्या पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुख्य चुकांमध्ये लाभांश पर्याय निवडणे, कमी एन-ए-व्ही असलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक करणे, अवास्तव परताव्याची अपेक्षा करणे, मंदीच्या काळात एस-आय-पी थांबवणे आणि अलीकडील कामगिरी आधारित फंडची निवड करणे याचा समावेश आहे. यापासून दूर राहण्याचे उपाय सविस्तर जाणून घेऊया. एस-आय-पी करताना घ्यायची काळजी. एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे उद्दिष्ट, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी समजून घ्या. तसेच वैविध्यपूर्ण फंडाची निवड करा. नियमित गुंतवणूक सुरू ठेवा आणि घाईत एस-आय-पी बंद करू नका. तर बाजारातील चढ-उतारांना घाबरू नका आणि संयमाने गुंतवणूक सुरू ठेवणे आवश्यक आहे. कारण एस-आय-पीमध्ये दीर्घकालीन फायदा झाल्याचे याआधी पाहायला मिळाले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मित्रांनो, या मुद्द्यामध्ये हे स्पष्ट केले आहे की या ठिकाणी मार्केटमध्ये चढ असला किंवा उतार असला तर एस-आय-पी तुम्ही कधीही बंद करायचं नाही. तर मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणले की एस-आय-पीमध्ये चढ उतार पाहून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचे प्लॅन बनवू नका. कारण या ठिकाणी तुमचा मोठा लॉस होण्याची शक्यता आहे. ओके मित्रांनो, तर असं का म्हणतो मी? तर असं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की एस-आय-पी ही अशी एक गोष्ट आहे जेणेकरून एस-आय-पीमध्ये कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे जे तुमचा काही महिन्याला इन्व्हेस्टमेंट आहे, जो का तुमचा आठवड्याला इन्व्हेस्टमेंट आहे, जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ना तुमची, हे नियमित असली पाहिजे व ते दीर्घकालीन लॉंग टर्मसाठी असली पाहिजे. कारण त्याचा फायदा पुढे चालून आपल्याला भेटतोच. ओके मित्रांनो, चला तर मग याचे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, पहिला मुद्दा आहे गुंतवणुकीचे ध्येय निश्चित करा. आताच मी या गोष्टीबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं. एस-आय-पी सुरू करण्यापूर्वी मुलांचे शिक्षण, निवृत्तीचे नियोजन किंवा घर खरेदी करण्यासाठी पैशांची बचत यासारखी तुमची गुंतवणुकीची ध्येय ठरवून घ्या. अखेरीस आपण उद्दिष्ट ठरवून त्या आधारे योग्य फंड निवडा. बघा मित्रांनो, जर मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जर एस-आय-पी करण्याची तयारी ठेवत असाल तर बघा मित्रांनो, आता समजा तुमचा मुलगा आहे 5वीला आहे मित्रांनो समजा. तर तुमचा मुलगा 5वीला आहे, तर तुमचा मुलगा 10वी होण्यासाठी त्याला प्लस अजून 5 वर्ष कमी आहेत. म्हणजे तुम्ही 5 वर्ष तुमची एस-आय-पी चालू ठेवू शकता. मग या ठिकाणी काय आहे म्हणलं मित्रांनो, एस-आय-पी जर चालू ठेवण्याचे फायदे म्हणजे महिना जर तुम्ही एस-आय-पीमध्ये ₹5,000 इन्व्हेस्टमेंट करत असाल महिन्याला,
तर 12 पंचे 60, 60,000 रुपये. सॉरी मित्रांनो, एक मिनिट. सॉरी मित्रांनो. तर मित्रांनो, मी काय म्हणत होतो, जर तुम्ही महिन्याला 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर एका वर्षाचे झाले तिथं त्या ठिकाणी 60,000 रुपये. तुम्ही एका वर्षात 60,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलं. बघा मित्रांनो, असे करून तुम्हाला 5 वर्ष भरायचं आहे. म्हणजे 5 × 30 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमचे 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाले 5 वर्षामध्ये. ओके मित्रांनो, 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाले आहे. मग हेच फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. मग याच्यावर काय होणार आहे, याच्यावर जो काही चढ झालेली आहे बाजारामध्ये, याचा तुम्हाला या ठिकाणी फायदा दिसून येईल. जे काही फायदा 3 लाख प्लस या ठिकाणी तुम्हाला होईल. आणि ते शिक्षणाला म्हणा, तुमचं जे काही ध्येय आहे ते ध्येय काम करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडतं. ते या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट मुद्दा पाहूया. जास्तीत जास्त फंडामध्ये गुंतवणूक करणे टाळा. एकाच वेळी अनेक फंडामध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा पोर्टफोलिओ गुंतागुंतीचा होऊ शकतो. तुमची जोखीम भोग आणि उद्दिष्टाने अनुरूप अशा मर्यादित व वैविध्यपूर्ण फंडामध्ये गुंतवणूक करा. बघा मित्रांनो, या मुद्द्यामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते एकाच फंडामध्ये केली पाहिजे. म्हणजेच थोडंसं समजा HDFC, नंतरने थोडंसं टाटामध्ये, परत नंतरनं TCS. ओके मित्रांनो, अशामध्ये गुंतवणूक करू नका. जे काही गुंतवणूक करायचे आहेत तर मित्रांनो, माझं एक ऑप्शन आहे. 1 ते 3 शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर मला एक बेस्ट ऑप्शन आहे असं वाटते. 3पेक्षा जास्त शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे. माझा एक अनुभव. चला मित्रांनो, या ठिकाणी हा मुद्दा देखील तुम्हाला क्लिअर करून मी सांगितला आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मार्केट ट्रेडची वाट पाहू नका. SIPचा मुख्य उद्देश नियमित गुंतवणूक करण्याचा आहे. बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन गुंतवणूक थांबवण्याचा किंवा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास नुकसान होऊ शकतो. मित्रांनो, आताच ते स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ चालू केल्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटची स्थिती बघून तुम्ही गुंतवणूक करू नका. मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, तुम्ही असं होऊ शकते की मार्केट खाली पडायला लागले तर बाबा त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करायला घाबरता. तर तसंच मार्केट वर जात आहे तर इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही उत्साही होता. मग हे असं न करता SIPचं कानून जे आहे, SIPचे जे नियम आहेत ते सतत मार्केट पडत असो किंवा मार्केट खाली येत असो किंवा मार्केट वरी जात होतं, त्याप्रमाणे आपण SIPमध्ये कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. या मुद्द्यामध्ये ते स्पष्ट केलं आहे. चला मग जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. आता किती मुद्दे स्पष्ट केलो तुम्हाला? 3 मुद्दे स्पष्ट केलो. अनेक 2 मुद्दे आहेत, हे महत्त्वाचे आहेत. लक्ष देऊन बघा मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा. बघा मित्रांनो, इथं काय म्हणलं आहे, तुमच्या SIP पोर्टफोलिओचे वेळोवेळी पुनरावलोकन करा. एखादा फंड तुमची उद्दिष्टे पूर्ण करत नसेल तर तज्ञांच्या सल्ल्याने बदल करा. मित्रांनो, काही शेअर्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला चांगला परतावा भेटू शकत नाहीत. मग अशा ठिकाणी काय करायचं, तुम्ही इतर कोणाला विचारा, जे तुमच्यापाशी तज्ञ आहेत त्यांना विचारा. त्या ठिकाणी त्यांचे जर ज्ञान घेऊन तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता. तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चेंजेस करू शकता या ठिकाणी. तर या मुद्द्यामध्ये ते स्पष्टीकरण केलं आहे. तर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. SIP बंद करू नका. घाईत SIP कधीही बंद करायचं नाही. मित्रांनो, काय होतं माहिती आहे का नाही, या ठिकाणी तुम्हाला SIPमध्ये मध्येच अडचण आली, कुठली तरी अडचण आली, त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता, तुमच्यापाशी जर पैसे नसले, मग त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की बाबा जे आपले SIP आहे ते मोडायचं आणि ते नंतरनं पैसे आपण आपल्या कामासाठी वापरायचे. ही मोठी चूक तुम्ही टाळली पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला तत्कालीन पैशाची गरज असल्यास संपूर्ण SIP थांबवण्याऐवजी आंशिक पैसे काढण्याचा विचार करा. दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने चक्रवाढ व्याजाचा पूर्ण लाभ मिळतो. बघा मित्रांनो, तुम्ही SIPमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केली आहे, जरी तुम्हाला पैशाची गरज असली आणि त्या ठिकाणी तुम्हाला SIPमधले पैसे जर काढायचे असेल तर तुम्ही त्यातले काही टक्के, जे काय म्हणतो म्हणा,
जे थोडेसे तुम्हाला जेवढे लागणार ना तेवढेच काही टक्के तुम्ही त्यातले SIPमधले पैसे काढण्याचा प्रयत्न करा. कारण की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्याने त्या ठिकाणी तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्ण लाभ मिळतो. बघा मित्रांनो, हा याचा एक फायदा आहे. तर मित्रांनो बघा, हे जे काय आहेत SIPचे फायदे आहेत, मुद्दे आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर तुम्ही प्रॉफिटेबल या ठिकाणी ठरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.